नमस्कार. बऱ्याच दिवसापासून तुकाराम गाथेचा अभ्यास करण्याचं मन होत होतं. तर म्हटलं मला जे समजतंय ते तुमच्यासोबत शेअर करावं. तुकाराम महाराजांना कुठल्या प्रकारची विरक्ती होती, जे ते सदेह वैकुंठात गेले? चला तर मग बघूया या प्रवासामध्ये नवीन नवीन काय काय शिकायला मिळतं ते. तुकाराम महाराजांनी विठ्ठलाला सर्वस्व अर्पण केलं होतं. ते विठ्ठलाला नेहमी सांगत की तुझ्या रूपावरती माझी वृत्ती स्थिर राहू दे. मला मायेच्या अंमलात असलेले कुठलेही पदार्थ देऊ नकोस. त्याचप्रमाणे ते मला मिळवण्याची वृत्तीही माझ्यात येऊ देऊ नकोस. म्हणजे मायेच्या अंमलात असलेले पदार्थ इन द सेन्स नवीन घर, गाडी, बंगला, दागदागिने ह्यांची मला मुळीच आसक्ती देऊ नकोस. इंद्रपद, ब्रह्मपद, विष्णुपद अशी मोठमोठी पद सुद्धा भक्ती करून आशीर्वाद सुद्धा म्हणून मला देऊ नकोस. आणि सरते शेवटी तुकाराम महाराज विठ्ठलाला सांगतात, जे काही कर्मधर्म आहे त्याचं सत्य मला उमगलं आहे आणि ते म्हणजे सर्व काही नाशिवंत आहे. तर चला बघूया याच्याशी रिलेटेड जो अभंग तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलाय. समचरण दृष्टी विठेवरी साजरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. आणिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरा, तेथे दूषित झणी जडो देशी. तुका म्हणे त्याचे कळले आमवर्म, जे जे कर्मधर्म नाशिवंत. मित्रांनो, किती सुंदर अभंग लिहिलाय. असाच एक नवीन अभंग आपण पुढच्या शुक्रवारी बघणार आहोत. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत लो बसावा. रामकृष्ण हरी.